हॅलो, नमस्कार. वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. मागच्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून विद्यार्थ्यांबाबत एक गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे अभ्यासाचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. त्यात जाण्यापेक्षा माझं एक असं कन्क्लुजन आहे की विद्यार्थी सध्या अभ्यासात मन लागत नाही म्हणून इतर बऱ्याच गोष्टीमध्ये टाइम इन्व्हेस्ट करतो किंवा वेस्ट करतो. त्यातही जागतिक स्तरावरची सध्याची परिस्थिती बघता सगळ्या युद्धाच्या घडामोडी एवढ्या इन डिटेल अभ्यास चालू आहे त्यांचा. इराण, इस्रायल, अमेरिका, प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती. त्यात परत क्रिकेट, IPL आलं म्हणल्यानंतर अजून त्यात भर पडली आहे. म्हणजेच अभ्यास करायला मूड नाहीये. त्याच्यामध्ये आळस, निवांतपणा किंवा पूर्ण निष्क्रियता आलेली आहे. मग अभ्यास सोडून बाकी मात्र सगळ्यांमध्ये एकदम उत्साह आहे. त्याच्यात अजून जास्त आपण इन्व्हॉल्व्ह होऊन जास्तीत जास्त माहिती काढतोय. म्हणजे जगात काय चाललंय हे सगळं माहिती आहे इन डिटेल, पण आपल्या स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय याच्या बाबत अजिबात थांगपत्ता नाही. जगातली एक ना एक घडामोडीची अपडेट ही लगेच आपण घेतो, पण स्वतःच्या अभ्यासाबद्दलची अपडेट, अभ्यास नेमका कुठपर्यंत आला आहे, परीक्षेला किती कालावधी बाकी आहे, किती विषय अजून करायचे बाकी आहेत, याच्या बाबत अपडेट अजून स्वतःला घ्यायची नाही. आणि कोणी जाणीव करून दिलं तर ती दुर्लक्ष करायची, कारण आपल्याला बाकी इतर गोष्टीमध्ये फार इंटरेस्ट आहे ना अभ्यास सोडून. ठीक आहे. सो बघा, जगात काय चाललंय याच्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय एकदा डोकावून बघा. म्हणजे आपण अलर्ट होऊ, जागेवर येऊ. आणि ऍक्च्युअल काही दिवस वाया गेले तरी हरकत नाही, काही महिने गेले तरी हरकत नाही, पण इथून उरलेला कालावधी हा मात्र खूप क्रुशियल आहे. तो वाया जाता कामा नये, नाहीतर आयुष्यात फार पुन्हा पश्चाताप करत बसावं लागतं. बस एवढीच ही जाणीव करून देण्यासाठी तुम्हाला मी टेलिग्राम मार्फत असेल, आपल्या युट्यूब मार्फत असेल, वेगवेगळे छोटे छोटे रील्स, व्हिडिओ मी करत असतो. त्यातून तुम्हाला किती जणांना फायदा होतोय काय आवर्जून कमेंटमध्ये सांगा. बाकी ज्यांना या गोष्टी इग्नोर करायच्या असतील तर नक्कीच बिलकुल बाकीच्या गोष्टी तुम्हाला भरपूर आहेत नॉलेज घेण्यासाठी. तुम्ही बिंदास नॉलेज घ्या. आणि ज्याला याच्यातून अवेअर होऊन ज्याला आपण अलर्टनेस म्हणतो आणायचा आहे, त्यांनी एक्झाम ओरिएंटेड नॉलेज घ्यायला जास्तीत जास्त भर द्या. आणि तेच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये रिझल्ट देणार आहे. त्यामुळे जगात काय चाललंय याच्यापेक्षा आपल्या आयुष्यात काय चाललं पाहिजे याच्यावर नक्की नियंत्रण आणा. सो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.